नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हाता अकोला। आपण बघू शकता मित्रांनो की आपण सांगितलं होतं की 27 नंतर 28ला पावसाचा जोर हा महाराष्ट्राच्या मराठवाड्याकडून, पश्चिम महाराष्ट्राकडून आणि विदर्भाच्या दक्षिण भागातून, जिल्ह्यातून कमी होईल। कमी होत म्हणजे पावसाचं प्रमाण थांबणार, ऊन तापणार आणि पाऊस फक्त खास करून नाशिक, उत्तर महाराष्ट्राचे जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे आणि सातपुड्यालगतचे काही तालुके आणि जिल्हा या भागात पावसाची ॲक्टिव्हिटी 28 मध्यम ते जोरदार आणि 29 पर्यंत तुरळक ते मध्यम पाऊस अजूनही राहू शकते सातपुड्याच्या लगतच्या तालुक्या भागात। कारण सिस्टम आपल्या गुजरात, MP ते बिहार ह्यामध्ये ट्रफ लाईन आहे आणि ते आता 29 पर्यंत पूर्ण MP वर सरकणार वरच्या भागात आणि 30 तारखेपर्यंत पूर्ण ते कमजोर होऊन संपुष्टात ते प्रणाली येणार आहे 30 तारखेला आणि 30 तारखेपर्यंतच परतीच्या जे वारे आहेत त्याला वेग येऊन आपला मान्सून कमजोर होणार आहे। जे सिस्टम आपण बघू शकता मित्रांनो की सॅटेलाईट पिक्चरनुसार की सकाळी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल, तुरळक ठिकाणी पाऊस पडला असेल, मात्र पावसाची चांगली ॲक्टिव्हिटी हे फक्त जे आपणास एकदम क्लाउड दिसत आहेत एकदम उंच आणि ब्लॅक कलरमध्ये त्याच भागात तो पाऊस असेल। आणि मी जे सांगितलं होतं सातपुड्यालगत ही ॲक्टिव्हिटी असू शकते, तर आपण हे चित्र बघू शकता मित्रांनो की अकोला, जळगाव आणि नाशिकच्या वरच्या पट्ट्यात म्हणजे बरोबर सातपुडा भागात त्या पावसाची ॲक्टिव्हिटी आहे। आणि आपण लाईव्ह मेसेजनुसार बघू शकता की पाऊस आमच्या भागात, आमचा भाग हा सातपुड्याच्या लगत अकोला जिल्ह्यात येतो, त्यामुळं आमच्या भागात आज पाऊस आहे। पाऊस 29ला आणखी कमजोर होईल, तुरळक भागात पावसाचं प्रमाण राहील आणि असेच चित्र 29 नंतर पूर्ण हे कमजोर होऊन 30 तारखेपर्यंत पावसाला चांगलाच ब्रेक लागणार आहे। फक्त एक छोटी मोठी ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी होत राहील, पण ते मोठी नसणार जशी 28 पर्यंत आहे। तर 28 पर्यंत बऱ्याच भागातला पाऊस थांबलेला आहे। फक्त सातपुडालगत भागात, नाशिकच्या वरच्या भागात सध्या आज ॲक्टिव्हिटी असणार 28, 29ला आणखी तुरळक ठिकाणी ॲक्टिव्हिटी असू शकते। 30 पासून पावसाचे प्रमाण अत्यल्प होऊन जाईल। फक्त तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम स्पेल येऊ शकतात तुरळक ठिकाणी। मात्र 30 ते 5 तारखेपर्यंत विशेष मोठी ॲक्टिव्हिटी विदर्भात दिसत नाही, उत्तर महाराष्ट्रात दिसत नाही आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात 5 नंतर पावसाचं प्रमाण महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून, खास करून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातून आणि विदर्भाच्या दक्षिण भागाकडून पावसाची परत ॲक्टिव्हिटी एक मध्यम ॲक्टिव्हिटी होऊ शकते। त्यामुळे आपण मराठवाड्यातील लोकांनी ह्या दिलेल्या अंदाजाचा याचं महत्त्व ओळखून आपण नियोजन करावं। विदर्भासाठी एवढं सांगतो की अकोला, बुलढाणा, अमरावती 30 तारखेपासून पुढे विशेष पाऊस नाही, कुठलीही भीती पावसात दिसत नाही। मात्र आणखी 1-2 दिवसात काय अपडेट येते याचा आपण लक्ष घेऊनच आपण पुढलं नियोजन करावं असं मला वाटते। मात्र 29 नंतरच आपण सोंगणीचा निर्णय 30 पासून घेऊ शकता। मात्र शक्यतो हातोहात काढणी करून आपला माल सुरक्षित करावा असंच एवढं सांगू इच्छितो मित्रांनो। धन्यवाद। पुढील 4 दिवसातील पावसाचे प्रमाण आपण बघू शकता मित्रांनो आणि नंतर 5 तारखेनंतर जो पाऊस राहणार तो कुठल्या भागात वाढ झाली बघा, म्हणजे 5च्या नंतर 6, 7, 8 या दरम्यान संभाजीनगरच्या खालच्या भागापर्यंत, तर खास करून नगर, बीड आणि नांदेड ते आदिलाबाद आणि चंद्रपूर आणि पुसद, लोणार ते संभाजीनगर, जालना या भागात हलका मध्यम पाऊस राहू शकतो, म्हणजे विशेष पाऊस नाही। मात्र नगर, बीडच्या म्हणजे मराठवाड्याच्या दक्षिण भागातच पावसाचं प्रमाण राहील आणि खास करून एकदम दक्षिण भागात लातूर, सोलापूर, नांदेड आणि इकडे एकदम खालच्या भागात पावसाचं चित्र आहे। आणि हे दिसणारे आकडे मिलीमीटरमध्ये आहेत, म्हणजे पुढील 8 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण किती राहील ते तुम्हाला ह्या आकडेवारून दिसून येणार। म्हणजे जो निळा कलर आहे तो अगदी कमजोर आहे, तिकडे विशेष पाऊस नाही आहे। जिकडे पिवळा आणि एकदम येलो आणि एकदम डार्क येलो आहे तिकडेच पावसाचं प्रमाण आहे। म्हणजे एकंदरीतच विदर्भात विशेष मोठा पाऊस नाही।